या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत दिवसभरातल्या एका मोठ्या बातमीनं, ज्या बातमीनं महाराष्ट्रात आज एकच खळबळ उडवून दिली। संशयास्पद बोट प्रकरणी आता गुन्हा दाखल होणार आहे। एटीएस त्या ठिकाणी गुन्हा दाखल करणार असल्याचं कळतंय। बोटीत सापडलेल्या AK-47 चे 600 राऊंड आणि काही महत्त्वाची कागदपत्र सुद्धा ताब्यात घेण्यात आलेली आहेत। आज रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वर इथल्या समुद्र किनाऱ्यावर एक बेवारस बोट सापडली आणि संशयास्पद या बोटीमध्ये AK-47 600 काडतूस सापडल्यानं एकच खळबळ उडाली। त्यानंतर राज्यभरात आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं आता संपूर्ण सुरक्षा यंत्रणांनी तपास यंत्रणांनी याची गंभीर दखल घेतली असून एटीएसनं आता गुन्हा दाखल करायला सुरुवात केलेली आहे। इथे मी आलो ते स्पॉट इन्स्पेक्शनसाठी आणि इथे पाहिलं ते बोटमध्ये गेलो आतमध्ये पाणी आहे आणि बोट डॅमेज झालेली आहे। त्यामध्ये आतमध्ये एक बेडरूम आहे आणि बाहेर एक दुसरा रूम आहे। हे 2 रूमची बोटी आहे। इथे आतापर्यंत 3 AK-47 सापडलेली आहे आणि 600 से बार राऊंड आहे। तर आत्तापर्यंत जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार हे बोटी जे आहे ते डॅमेज झाली सीमध्ये जर्नीच्या वेळी आणि ते क्रू जो आहे ते रेस्क्यू करण्यात आला। परंतु मात्र हे बोट जे आहे त्यांना असं वाटलं की बोट ते रेस्क्यू करू शकणार नाही, म्हणून त्याने बोट अबंडन केली आणि बोट ते आता सरकून इथे इथपर्यंत आले। बोट तर एटीएसनं आता या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणात गुन्हा दाखल केला जाणार आहे। संशयास्पद बोट प्रकरणी आता एटीएसनं कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। या बोटीच्या संदर्भातली इत्यंभूत माहिती मिळवण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांच्या माध्यमातून केला जातोय। ह्या बोटीचा प्रवास नेमका कसा झाला, शस्त्रास्त्र कुठून आली आणि इतक्या मोठ्या प्रमाणातली शस्त्रास्त्र या बोटीवर कोणी ठेवलेली होती, या सगळ्याचा तपास आता केला जाणार आहे। हँडओव्हरच्या नाही आपण स्वतः एटीएस स्वतः दाखल करणार आणि दाखल केल्यानंतर आपण तपास करणार। तर पुढची लाईन काय असणार? बोट काढणे आणि बाकीचे ताब्याची हे बोट आपण इथे काढण्याचा प्रयत्न करणार, कारण बोट आता धसलेली आहे। तर बोट काढण्यासाठी आपण काहीतरी एक्सपर्ट मदत घेणार आणि बहुतेक ते बोट इथे किंवा दुसऱ्या जवळपास कुठे पोर्टमध्ये ठेवून ते पंचनामा वगैरे आपण करणार बोटाच्या। थँक्यू सर। आज आम्ही रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट सापडली। या बोटीत शस्त्र सापडल्यानं महाराष्ट्रात खळबळ उडाली। महाराष्ट्रात यापूर्वी झालेले दहशतवादी हल्ले आणि त्यावेळी समुद्र मार्गाचा झालेला वापर पाहता ही बोट सापडल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य अधिक वाढलंय। पाहूया या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा खास रिपोर्ट। हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर संशयास्पद बोट। बोटीत AK-47 सह गोळ्यांचे 225 राऊंड। समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर लागलेली ही बोट पहा। या बोटीत शस्त्रसाठा सापडलाय। स्थानिक मच्छीमारांना ही बेवारस बोट सापडली। हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर लागलेल्या या बोटीत 3 AK-47 रायफल्स आणि 225 राऊंड सापडलेत। लाईफ जॅकेट आणि इतर साहित्य देखील बोटीत सापडलं। स्थानिक मच्छीमारांनी ही माहिती तातडीनं पोलिसांना दिली। सदर बोटीमध्ये गन वगैरे आहेत त्या आढळून आल्या बॉक्समध्ये होत्या आणि ज्यावेळेस आम्ही आमची ही टीम सगळी आहे त्या ठिकाणी जेव्हा आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी जेव्हा आम्ही रोप बांधला होता आमचा थोडासा ॲक्सिडेंट सुद्धा झालेला आहे आणि मला इथे लागलं आहे, या बाईंना लागलं आहे। यापूर्वी मुंबईत जे दहशतवादी हल्ले झाले त्या हल्ल्यांसाठी दारुगोळा आणि स्फोटकं तसंच दहशतवादी समुद्रमार्गेच आले होते। त्यामुळे सगळी पोलीस यंत्रणा कामाला लागली। मुंबई गोवा हायवेवर कशेडी घाटात नाकाबंदी करण्यात आली। पुणे पोलिसांनी देखील हाय अलर्ट जारी केला।
संशयास्पद बोट सापडली आहे। या बोट नंतर आल्यानंतर इथे पोलीस यंत्रणा जाऊन या बोटीवरती सगळं चेकिंग केलेलं आहे। त्या बोटीत एक बॉक्स सापडलेले, त्या बॉक्समध्ये 3 रायफल सापडलेले आहेत, 20 कारतूस सापडलेले आहेत, पण बोटीत एकही माणूस नाही आहे। पण वातावरण खूप तंग झालं होतं रायगडमध्ये, पूर्ण नाकाबंदी केली आणि ह्या ठिकाणी आता हरिहरेश्वरच्या ठिकाणी पूर्ण पोलीस बंदोबस्त लावलेले आहेत। DYSP असू दे, SP असू दे, या ठिकाणी ATS आलेली आहेत, ATची टीम या ठिकाणी आलेली आहे। बेवारस बोट आणि त्यामध्ये सापडलेली शस्त्र म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय गंभीर बाब आहे। या बोटीच्या निमित्तानं पश्चिम समुद्र किनाऱ्यावरच्या असुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड। या घटनेमुळे या संपूर्ण परिसरातल्या सुरक्षेच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले जात असतानाच विधिमंडळात आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रायगडच्या या घटनेबाबत निवेदन दिलं। त्यांनी या बोटीचा दहशतवाद्यांशी संबंध नसल्याचं म्हटलेलं आहे। पाहूया फडणवीस नेमकं काय म्हणतात। बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती। दिनांक 26/6/2022 रोजी सकाळी 10च्या सुमारास या बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला। 13 वाजताच्या सुमारास एका कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्द केले। समुद्र खवळलेला असल्याने लेडी हान या बोटीचे टोईंग करता आले नाही आणि समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्याला लागलेली आहे, अशी माहिती भारतीय कोस्ट गार्डकडून प्राप्त झालेली आहे। आता तरी याच्यामध्ये टेरर अँगल दिसून येत नाही, तथापि अजून या संदर्भात पूर्णपणे पुष्टी मी करणार नाही, कारण ही प्राथमिक माहिती आलेली आहे जी कन्फर्म झालेली आहे। पण अशा प्रकारचा कुठलाही इन्सिडेंट झाल्यानंतर कुठलाही अँगल हा तात्काळ रूल आउट करणं योग्य नाही आहे। त्यामुळे सगळ्या प्रकारे चौकशी सुरू राहील, मात्र प्राथमिक माहितीमध्ये आपल्याला लक्षात येत आहे की ड्रिफ्ट होऊन आलेली बोट आहे। अध्यक्ष महोदय, म्हणूनच मी सांगितलं की जरी ही कन्फर्म माहिती मिळाली असली तरीही सगळ्या उपाययोजना केल्या जातील आणि पूर्ण काळजी त्या ठिकाणी घेतली जाईल। ATS देखील त्या ठिकाणी लक्ष घालत आहे आणि आवश्यक असेल तर ॲडिशनल फोर्स देखील त्या ठिकाणी दिला जाईल। अबॅन्डन्ड कॉशन म्हणून ज्या ज्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या केल्या जातील। शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये गद्दारीवरून आता चांगलंच राजकारण तापलंय। शिवसेनेकडून शिंदे गटावर गद्दार म्हणून सतत टीका केली जाते। ती टीका शिंदे गटाच्या चांगली जिव्हारी लागली आहे। त्यामुळेच आता शिंदे गटाकडून सुद्धा शिवसेनेच्या दोन्ही काँग्रेसशी केलेल्या महाविकास आघाडीवर सवाल उपस्थित करायला सुरुवात केली आहे। गद्दारीवरून वार पलटवार। सेना शिंदे गटात रंगला सामना। राजकीय संघर्षाला आली धार। चाळीस आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेकडून शिंदे गटाच्या आमदारांवर गद्दार म्हणून सातत्यानं टीका केली जाते। आता विधानसभा अधिवेशनाच्या निमित्तानं शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळत आहे। सलग 2 दिवस सभागृहाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी 50 खोके एकदम खोके आणि गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी अशा प्रकारची घोषणाबाजी केली। शिवसेनेकडून गद्दार असल्याची सतत टीका होत असल्यामुळे शिवसेना गटातील आमदार कमालीचे अस्वस्थ झालेत। त्यातच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला गद्दार म्हणून पुन्हा एकदा डिवचलंय। सरकार लवकरच कोसळेल, कारण हे घटना बाह्य आहे, बेकायदेशीर आणि बेईमानांचं सरकार आहे। ज्या लोकांची आपण निष्ठा बघितली असेल, एका माणसाच्या बरोबर नाही राहिली, एका पक्षाबरोबर नाही राहिली, ते अशा लोकांबरोबर काय राहतील ज्यांना पुन्हा एकदा तिथे जाऊन काहीच नाही मिळालं। शिवसेनेकडून होत असलेल्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना दिल्या आहेत। त्यानुसार आता शिंदे गटाकडून सुद्धा पलटवार करायला सुरुवात झाली आहे। शिंदे गटानं महाविकास आघाडीच्या निर्मितीवर बोट ठेवत
गद्दारीची व्याख्या काय असा प्रश्न उपस्थित केलाय. गद्दार ह्या शब्दाची आधी मला व्याख्या कळत नाही. गद्दार ह्या शब्दाची व्याख्या स्पष्ट झाली पाहिजे महाराष्ट्रासमोर. परंतु भाजप आणि शिवसेना एकत्र लढली, मतदारांनी आम्हाला कौल दिला आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्यासोबत गेलो. ही गद्दारी होत नाही का, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. आपण गद्दारी केली नसल्याची सारवासारव शिंदे गटाकडून सातत्यानं केली जाते. हे बंड नसून उठाव असल्याचा शिंदे गटाच्या आमदारांचा दावा आहे. मात्र शिवसेनेकडून होणारी टीका थांबायचं नाव घेत नाही. त्यामुळे आगामी काळात शिंदे गटाला गद्दारीच्या टीकेचा सामना करावाच लागणार हे स्पष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बंडखोर शिंदे गटानं शिवसेना पक्ष संघटनेवर आता दावा केल्यानं शिवसेनेनं प्रत्येक शिवसैनिक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातून सर्वात कमी निष्ठापत्र गोळा झाल्याची टीका आता भाजपकडून केली जाते. भाजपनं आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात दहीहंडीचं आयोजन केलं असून त्या निमित्तानं भाजपनं आदित्य ठाकरेंना टार्गेट केलंय. पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट. निष्ठापत्रात वरळी पिछाडीवर भाजपच्या टार्गेटवर आदित्य ठाकरे. भाजप वरळीत पाडणार खिंडार. शिवसेना भाजपात रंगणार सामना. राज्यात सत्तांतरानंतर शिवसेनेनं पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून निष्ठापत्र लिहून घेण्यास सुरुवात केलेली आहे. बंडखोर शिंदे गटानं निवडणूक आयोगात आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केल्यामुळे शिवसैनिकांकडून निष्ठापत्र मोहीम राबवली जात आहे. मात्र या मोहिमेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ मागे पडल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळेच भाजप नेत्यांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट केलेलं आहे. जी वरळी आमची म्हणतात, आकडे समोर आलेत. निष्ठेसाठी प्रतिज्ञापत्र घ्यावी लागतात. स्वपक्षाच्या निष्ठेसाठी प्रतिज्ञापत्र गोळा करण्यामध्ये मुंबईत वरळी सगळ्यात शेवटून क्रमांक 1. शिवसेनेच्या शाखांमधनं 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र लिहून घेतली जात आहेत. त्यासाठी प्रत्येकी 150 रुपयांचा खर्च येतोय आणि याची जबाबदारी शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आलेली आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना तसं आवाहन केलेलं होतं. मला फुलांचे गुच्छ नकोत, मला सदस्यांच्या अर्जांचे आणि माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे ही माझी भेट असेल. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे 3 आमदार, खासदार आणि नगरसेवक अशी मोठी ताकद आहे. शिवसेनेचा हा सर्वात सुरक्षित विधानसभा मतदारसंघ म्हणूनही ओळखला जातो. म्हणूनच गेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी इथून निवडणूक लढवलेली होती. मात्र शिवसेनेतल्या आमदारांच्या बंडानंतर इथलं राजकीय समीकरण बदललेलं आहे. 2000-2500 लोकांनी वरळीमध्ये आम्ही शिवसेनेसोबत असं प्रतिज्ञापत्र दिलं नाही आणि म्हणून आमच्या जीवावर जे जिंकले त्यांचे गड आता गडगडून खाली पडतील हे चित्र मुंबईत दिसत आहे. शिवसेना बंडखोर आमदारांचा सामना करत असतानाच आता भाजपनं सुद्धा शिवसेनेसमोर आव्हान उभं केलेलं आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघावर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय. भाजपकडून वरळीतल्या जांभोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. वरळी मतदारसंघात भाजपकडून आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरलेली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघात विजयाची हंडी कोण फोडणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. राज्य सरकारच्या खेळाडूंना दिलेल्या 5% आरक्षणाचा लाभ या नोकऱ्यांमध्ये गोविंदांना मिळणार आहे. दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारनं घेतलाय. मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना 7.5 लाख रुपये, तर जखमी झालेल्यांना किंवा जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून देणार असल्याची घोषणा
मुख्यमंत्र्यांनी केली आहे। त्याचबरोबर राज्यात इतर खेळाप्रमाणे प्रो गोविंदा स्पर्धा होणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। या गोविंदा उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करून प्रो गोविंदा म्हणून स्पर्धा देखील राबवाव्यात आणि या स्पर्धा राज्य शासनाकडून चालू केल्यानंतर स्पर्धकांना बक्षिसाची रक्कम ही शासनाकडून मिळेल। त्याचबरोबर इतर खेळांप्रमाणे या गोविंदांना देखील शासकीय नोकऱ्यांमध्ये जो काही 5% कोटा आहे त्याचाही लाभ घेता येईल आणि शासनाच्या इतर सुविधांचा देखील त्यांना लाभ मिळेल। प्रो गोविंदाला सुरुवात होणार आहे। शासकीय नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांना प्राधान्य मिळालं, परंतु सरसकट काय सगळ्यांना त्या ठिकाणी शासकीय नोकऱ्यांमध्ये किंवा 5% जे आरक्षण आहे ते देता येणार नाही। जे खेळाडू ह्या प्रो गोविंदाच्या स्पर्धेमध्ये सहभागी होतील त्याच खेळाडूंना ते प्राधान्य दिलं जाईल। जसा कबड्डीचा खेळामध्ये निकष ह्या शासकीय नोकऱ्यांमध्ये किंवा 5% आरक्षणामध्ये लागला जातो, तशाच पद्धतीने कबड्डीच्या धर्तीवर प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना तो लाभ मिळेल। तर दहीहंडी खेळणाऱ्या गोपाळांसाठी ही मोठी बातमी आहे की गोविंदांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आता आरक्षण मिळणार आहे। सरकारी नोकरीच्या मुद्द्याला आता पुण्यातल्या विद्यार्थ्यांनी विरोध केलेला आहे। पुण्यातले विद्यार्थी प्रतिनिधींनी या निर्णयाला विरोध केलेला आहे। विद्यार्थ्यांनी आपल्यावर अन्याय होणार असल्याचं म्हटलेलं आहे। निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। राज्य सरकारनं निर्णय घेतल्याबरोबर त्याला आता विरोध होऊ लागलेला आहे आणि या अनुषंगानं काही विद्यार्थी संघटना सुद्धा मैदानात उतरलेल्या आहेत। आपल्यावर अन्याय होतोय। एकतर राज्य सरकारकडून कुठली भरती प्रक्रिया राबवली जात नाहीये, अनेक वर्ष या भरती प्रक्रिया नाहीये, सरकारी नोकरी दिली जात नाहीये आणि या दरम्यान आता ज्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळते त्यांच्यामध्ये 5% आरक्षण या सगळ्या गोपाळांना मिळणार, त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची नाराजी सुद्धा व्यक्त केली जाते। विरोध या संदर्भातला दर्शवला जातोय। जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा वर्षानुवर्ष अभ्यास करतात त्यांच्या प्रश्न निकाली काढायचे सोडून कुठेतरी त्या विद्यार्थ्यांना अन्याय करायचा आणि वेगळे काहीतरी पर्याय अवलंबायचे म्हणून सरकारी नोकरीमध्ये गोविंद पथकांचा समावेश करायचा हे कुठेतरी मनाला न पटणारं आहे। त्यामुळे प्रथम विद्यार्थी वर्षानुवर्ष जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांचा प्रश्न मार्गी लावा, नंतर ह्या निर्णयाचा फेरविचार करावा, नाहीतर विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प राहणार नाही। धन्यवाद। यानंतर बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची आहे। जालन्यातल्या कालिका स्टीलकडून नवीन स्टार्टअपच्या नावाखाली फसवणूक सुरू असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। या बातमीची दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात बातमीवर शिक्कामोर्तब केले। कालिका स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं नवीन स्टार्टअपच्या नावानं सरकारची फसवणूक करून शासकीय अनुदान लाटल्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली। त्यामुळे या संदर्भात आता कालिका स्टील प्रायव्हेट लिमिटेडचं अनुदान बंद करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। काही लोकांनी याचा गैरफायदा घेतलेला आहे आणि आपण आत्ताच बघितलं की GSTचे जे काही छापे पडले त्याच्यामध्ये जवळजवळ 350 कोटी रुपयाची कॅश ही जालन्याच्या परिसरात या ठिकाणी मिळालेली आहे। आणि म्हणून या संदर्भात विरोधी पक्षनेते आपण मागणी केल्याप्रमाणे आपण आदेश दिलेले आहेत की कोणी याचा मिसयूज केला आहे त्याची चौकशी आपण करणार आहोत आणि आता नवीन निर्णयानुसार त्याचं कॅपिंग केलं आहे। बीडमध्ये मध्यान्ह भोजन योजनेमध्ये गरिबांच्या जेवणावर डल्ला मारण्यात आलाय। बीड जिल्ह्यात तब्बल 18,000 मजुरांना केवळ कागदोपत्री दररोज जेवण दिलं जातं। विशेष म्हणजे मजुरांना जेवण दिल्यानंतर कुठलीही सही किंवा कुठलाही पुरावा ठेवला जात नाही। किती मजुरांना रोज जेवण दिलं जातं या संदर्भातला तपशील देखील उपलब्ध नाहीये। कामगारांसाठी सुरू केलेल्या योजनेअंतर्गत मिळणारं माध्यान्ह भोजन कोण पळवतंय असा सवाल त्यामुळे निर्माण झालाय। याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। तर हे सगळं प्रकरण अतिशय गंभीर आहे। न्यूज 18 लोकमतनं हे सगळं प्रकरण महाराष्ट्राच्या समोर आणलेलं आहे, चव्हाट्यावर आणलेलं आहे। मजुरांच्या नावावरती त्यांचा घास कोण खातंय हा सवाल आहे।
आमदार संतोष बांगर यांनी व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला होता। हिंगोलीमध्ये गुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकाला निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे थप्पड लगावण्यात आलेली होती। गुनिना कंपनीकडूनच बीड जिल्ह्यातल्या कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवलं जात आहे। मात्र इथे सुद्धा हिंगोलीसारखाच सावळा गोंधळ सुरू आहे। जिल्ह्यामध्ये तब्बल 18,000 मजुरांना मध्यान्ह भोजन दिलं जातं अशी माहिती कामगार अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। मात्र कामगारांना भोजन दिल्यानंतर त्यांची सही घेतली जात नाही, तसंच किती कामगारांना भोजन दिलं याचा तपशीलही मिळत नाही। जेवणाचा पुरवठा करणाऱ्या गुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची वाहनं जिथून भोजनाचा पुरवठा करतात तिथं न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचली। तसंच त्यांच्या बीडमधल्या कार्यालयातही आम्ही पोहोचलो। धक्कादायक बाब म्हणजे तिथे कंपनीचा बोर्डही नव्हता आणि उत्तरं द्यायला टाळाटाळही केली जात होती। नेमकी माहिती काय तेवढी सांगा, माहिती कशी म्हणजे माध्यान्ह भोजनच्या संदर्भातली काय माहिती आणि किती किती मजुरांना आपण हे करतो? नाही मला सांगा ना माहिती, आता सांगायला काय अडचण? पाठ नाही, तुम्ही लेखी घेऊन टाका, सांगा तुम्ही जिल्हा कोऑर्डिनेटर म्हणून काम करता, तुम्ही जिल्हा कोऑर्डिनेटर म्हणून काम करता ना? बरं कंपनी कोणती आपली, नेमकी कोणती कंपनी ते सगळं सांगितलं। बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेविषयीची विचारणा केल्यानंतर त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक होती। मध्यान्ह भोजन मिळालेलंच नसल्याचं काही कामगारांनी सांगितलं, तर अनेकदा मध्यान्ह भोजनाची गाडी थांबतही नाही। तसंच त्यांनी दिलेलं भोजन हे दर्जेदार नसल्याचंही सांगण्यात आलं। पंढरी जे कॉलनी बनलेली आहे ह्याच्यात कमीत कमी 200 ते 250 लोक काम करतात। इथे कामं चालू, नवी कॉलनी आहे, नवी बस्ती आहे, इथं कामं चालू आहेत, पण इथे आतापासून एकदा बी ते आले नाही आणि विचारलं नाही आणि आम्हाला जेवण बी आलेलं नाही। आणि मी तर प्रत्येक ठिकाणी कामं करतो रोजंदारीने आणि आमच्या सोबत कधी डबे असतात किंवा कधी नसतात। आम्ही अन्नधान्याची जी गाडी, अन्न वाटपची जी गाडी येते जी जेवण द्यायला, त्या जेवणाच्या गाडीला आम्ही हात करतो, पण ती गाडी थांबत नाही। जिल्हा कामगार अधिकारी श्रीहरी मुंडे यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी गुनिना कंपनीकडे बोट दाखवलं, तसंच मजुरांची यादी द्यायलाही नकार दिला। बीड जिल्ह्यामध्ये कामगार अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांच्याकडून 18,000 मजूर त्यांना हे अन्न दिलं जातं असं सांगितलं जातं। मात्र प्रत्यक्षात मजुरांना अन्नच मिळत नाही, त्यांना जेवणही दिलं जात नाही। विशेष म्हणजे 2 वेळाचं जेवण देणं त्यांना कंपल्सरी आहे, मात्र ते दिलं जात नाही। कागदोपत्री घोडे नाचवून हे अनुदान उचललं जातं, हे पैसे उचलले जात आहेत। विशेष म्हणजे ही माहिती लपवली जाते आणि हे सगळं जे चालू आहे ते ऑफलाईन, इथं कामगारसुद्धा ऑफलाईन दाखवले जातात। कामगारांना दिल्या जाणाऱ्या भोजनाची ऑनलाईन नोंद ठेवली जात नाही, त्यामुळे यात मोठा घोळ होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मध्यान्ह भोजनाची जी स्कीम आहे त्या स्कीमचा असं बोलायचीच भात आणि बोलायचीच कडी, म्हणजे सर्वसामान्य नोंदणीकृत जे काय लाखो हजारो मजूर आहेत त्या मजुरांना कुठल्याही प्रकारचं जेवण मिळत नाही। या मजुराच्या बोगस सह्या करून कोट्यावधी रुपयाचा घोटाळा बीड जिल्ह्यात होत आहे। कारण कुठल्याही मजुराला, मी आजपर्यंत ह्या गाड्या फक्त रोडने पळताना दिसतात, कुठल्याही मजुराला याच्यातून 2 घास खाताना मी स्वतः तरी प्रत्यक्षात पण बघितलेलं नाही। कष्टाची कामं करणाऱ्या कामगारांच्या हक्काच्या भोजनावर अधिकारी आणि कंत्राटदार डल्ला मारतायत। किती कामगारांना भोजन दिलं याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही, त्यामुळे सरकारनं या प्रकरणी कठोर कारवाई करून या कामगारांना न्याय मिळवून देण्याची गरज निर्माण झालेली आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।